पत्रकारांना मुलाखती घ्याव्या लागतात. मी सिनेपत्रकारिता करताना जवळजवळ 150 लोकांचे इंटरव्ह्यू, जगभरच्या लोकांचे, कलाकारांचे इंटरव्ह्यू गेले आणि त्या मुलाखतींचे खूप वेगळे अनुभव आहेत. आपले अमरीश पुरी तुम्हाला सगळ्यांना आठवतात. त्या अमरीश पुरींची मला एकदा मुलाखत घ्यायची होती, तर त्यांनी मला 9 फोन करायला लावले. आज करो, कल करो, परसों करो, असे 9 फोन केले. 9व्या फोनला ते म्हणाले, ठीक है आप मेरा इंटरव्यू कर सकते हैं. तो मी म्हटलं, कहाँ आना होगा, आपके घर. माझं चुकलं असेल तर तेवढंच की मी त्यांना म्हटलं आपल्या घरी यायचं का, तर ते पटकन परिणाम तडकले माझ्यावर. ते म्हणू शकले असते, नाही मी घरी नाही बोलत. तेव्हा मैं मेरे घर पे किसी को बुलाता नहीं, हम बाहर मिलेंगे, फिल्म सिटी में मिलेंगे. अच्छा ठीक आहे, फिल्म सिटी में. मी फिल्म सिटीत कधी कोणासाठी गेलो नाही, पण त्यांच्यासाठी गेलो. त्यांनी दुपारी मला 2:30ला बोलवलं होतं. मी 2:15ला तिथे पोहोचलो. ते ओपनला त्यांचं सेट लागलेलं होतं, त्यांचं शूटिंग होतं. मी विचारलं प्रत्येकाला, अमरीश जी आहे का, म्हणजे कोणी सांगायला तयार नाही. कोण म्हणतं की आलीच नाही, कोणी मला माहिती नाही, असं सगळं चाललं होतं. आणि नंतर कधीतरी 2:45च्या सुमाराला मला अमरीश पुरी तिथे भेटले. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, तर ते एकदम पुन्हा तडकले. मैंने 2:30 बजे बोला था, 2:45 बजे, 15 मिनिटं लेट आहे. म्हटलं मैं आया था वगैरे वगैरे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरी ते त्यांच्या ताठ्यामध्ये होते. म्हटलं ठीक आहे. तर म्हटलं ठीक आहे, सुरू करू. तर मी बसलो आणि माझ्या बॅगेतनं मी माझा टेप रेकॉर्डर काढायला गेलो. तर ते म्हणाले, नाही, आय डोंट अलाव एनीबडी टू रेकॉर्ड माय व्हॉइस, माझा आवाज रेकॉर्ड नाही करायचा. म्हटलं अमरीशजी, आमची पत्रकारांची आमची नाही, आय डोंट केअर फॉर युअर कन्व्हिनियन्स, तुमची सोय बी तुमचं तुम्ही बघा, माझा आवाज रेकॉर्ड नाही करायचा. ठीक आहे. मग मी ते रेकॉर्डर ठेवला आणि मी पॅड आणि पेन काढलं. तर मला त्याने विचारलं की कुछ तयारी करके आए हो, कुछ होमवर्क किया है. तर म्हटलं अलबत्त करता हूँ मैं, तर शो मी युअर क्वेश्चन्स. मग मी म्हटलं आता याने मला फुल टॉस दिला, आता मला सिक्सर मारला पाहिजे. मैं मतलब अमरीश जी, मैं मेरे सवाल किसी को दिखाता नहीं, मैं आपको पूछूंगा, आपको पसंद आए तो जवाब देना, नहीं तो बोलना मुझे नहीं बोलना, मैं निकल जाऊंगा. मेरे लिए बड़ा प्रॉब्लम होगा कि आपके लिए जो जगह मैंने रखी है मेरे मैगजीन में, उसका करूँ क्या, मैं कर लूंगा. तो मैं त्यांना पहिला प्रश्न विचारला कि हमारे जो विलन होते हैं हमारे फिल्मों में, उसको ऐसे डरावने मेकअप, डरावने गेटअप करने की जरूरत क्या होती है. तो ते पुन्हा तडक, मैंने कब कैसा किया, मैंने कभी नहीं किया, ये बेहुदा सवाल है. आता मी त्यांना 10 सिनेमांची नावं काढून सांगू शकलो असतं की तुम्ही कसं केलं, पण माझं राजकारण काय ते माझं वेगळंच होतं. तर म्हटलं मैंने आपको ऐसा नहीं बोला कि आपने किया, मतलब हमारे विलन को ये डरावने गेटअप करने की जरूरत क्या होती है. तर ते म्हणाले मैंने कब किया नाही था. तर ठीक आहे. मग मी त्यांना पुढचा प्रश्न विचारला की एखाद्याला घाबरवण्यासाठी असा गेटअप करण्याची विलनला गरज असते का. तो विलन आहे, घरामध्ये वडील असतात, त्याला मुलं घाबरतात, त्याची बायको घाबरते, घरातले सगळे घाबरतात. तो काय गेटअप करून येतो काय, तो नुसतं घरातला एक करता पुरुष, त्याला लोक घाबरतात. आणि मग म्हटलं तुमचा एक काडू नावाचा सिनेमा होता, कन्नड सिनेमा, त्याच्यामधलं तो सगळा सिक्वेन्स त्यांना मी ओपनिंगचा सिक्वेन्स सांगितला, शॉर्ट बाय शॉर्ट सगळा सांगितला. म्हटलं ते असं असले, तुम्ही इथे बसलेले आहे, तुम्ही ती आजी तिथे बसले, तुमची बायको वाढते आणि नंतर तुम्ही असे राक्षसासारखे जेवताय, हा हू करताय, आणि असं करत करत तुमचाच फक्त खाण्यापिण्याचा आवाज, आणि फायनली तुम्ही जे जेवून तिकडून बाहेर पडता, तो सगळं उपरणं टोपी घालता आणि बाहेर पडताना फोरग्राऊंडला तुमचे कोल्हापुरी वाहनं ठेवलेले आहेत, त्याच्यात तुम्ही पाय घालता आणि तुम्ही निघून जाता. तुम्ही फ्रेमच्या बाहेर जाता तरी अख्ख्या वाड्याभर तुमच्या त्या वाहनांचा कर आवाज होतो. ती दहशत असते. कुठे होता तुम्ही तिकडे, पण ती दहशत कळते. ह्याला विलनचं काम म्हणतात, ह्याला घाबरवणं म्हणतात. विलन असा असतो, विलन असेल तर. खरं मी त्यांना म्हटलं की सत्यजित रायांचं फार सुंदर वाक्य आहे की विलन्स बोर मी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर तसे तुम्ही विलन नाही, मग काडूमध्ये काय कसं केलं. आणि मग त्यांचा नूर पालटला, नाही अरे तुमच्याशी मला व्यवस्थित बोललं पाहिजे, असं नाही चालणार. मग म्हणाले की आप तेंडुलकर साहब को फॉलो करते हो क्या. तर म्हटलं माझ्या पिढीतले आम्ही सगळे जे नाटक, सिनेमा, मीडियातले लोक आहोत ना, आम्ही सगळे तेंडुलकरांना फॉलो करतो. तेंडुलकरांचं बोट धरून आम्ही मीडियामध्ये येतो. आमची सगळी पिढी तशी आली. नाही आपके साथ तो अभी बैठ के कहीं बात करनी होगी. मग ते मला मेकअप रूममध्ये घेऊन गेले. मग तिकडे खूप गप्पा मारल्या. मग ते मला म्हणाले की तुमचं राणे म्हणजे तुम्ही कुठचे. आता हा पंजाबी माणूस, मी राणे कुठल्या मालवणी भेटला, बाबा राणे खायचो राणे, तर त्याला सांगू शकतो. ह्याला काय सांगणार मी राणे कुठचा, माझं गाव सांगणं होतं. नाही मी कोकणात, नाही वो गोवा के भी राणे होते, नाही गोवा के नाही, जळगाव के भी राणे होते. अच्छा मुझे मालूम नाही, वगैरे वगैरे. मग तो इंटरव्ह्यू झाला. म्हणाले की यार तुम बी इन कॉन्टॅक्ट विथ मी. म्हटलं ऑफकोर्स नाही राहूंगा. मी काही बोललो नाही. म्हणाले की माझं तू नाटक बघायला येईल. हां, आणि म्हटलं हे, आणि म्हटलं ठीक आहे मी बघायला येतो. मी काय नंतर त्यांच्याशी संपर्क ठेवला नाही.
आणि नंतर काहीतरी 2-3 वर्ष गेली आणि मी श्याम बेनेगलांच्या करिअरला 25 वर्ष झाली. तर आमच्या प्रभात चित्रमंडळाच्या वतीनं नेहरू सेंटरला चव्हाण सेंटरला त्यांचा मोठा कार्यक्रम केला. 4 महिने त्यांच्या सगळ्या फिल्म दाखवून मोठा इव्हेंट केला आणि त्यांच्या इनॉग्रल इव्हेंटला मी राज्यपालांना बोलवलं आणि तिथे त्या इव्हेंटला मी झाडून सगळे बेनेगलांचे कलाकार, त्यांचे तंत्रज्ञ सगळ्यांना बोलवलं त्या कार्यक्रमाला. आणि तो इनॉग्रेशनचा कार्यक्रम झाला, फिल्म सुरू झाली आणि मी आयोजक म्हणून श्याम बेनेगलला बाहेर सोडायला चाललो होतो टाटा थिएटरच्या बाहेर. तर ते म्हणाले, अशोक तू जा, असं काय फॉर्मॅलिटी करण्याची गरज नाही. नाही म्हटलं, मी येतो. इतक्यात कोणीतरी हाक मारली तर श्यामबाबूंनी वळून बघितलं आणि ते म्हणाले, अशोक, अमरीश इज कॉलिंग यू. मी मागे बघितलं तर अमरीश पुरी तिकडून कोणाला तरी सही देताना मला हाक मारत होते. मग मी गेलो. अरे यार अशोक, तुम तो इतने गुस्से, तुमने कुछ मेरे से कॉन्टॅक्ट नहीं रखा, कोई बात नहीं की. मग मी त्यांना सांगितलं, अमरीश जी, जिस तरह से तुमने मुझे 9 फोन करवाए और जिस तरह से 10वें मीटिंग में हमको जिस तरह से मुझे ट्रीटमेंट नहीं दी, दैट वॉज माय लास्ट इंटरव्यू अँड आय स्टॉप टेकिंग इंटरव्यू ऑफ एनीबडी. तर तेव्हापर्यंत मी 150-1.5 इंटरव्यू केले होते आणि मग मी म्हटलं, आता मला कराय. अरे यार, तुमने ये क्या कर दिया, ऐसे क्यों किया. म्हटलं, ना यू थिंक इट ओव्हर, वाय आय डिड इट. तो अशी एक फार सुंदर आठवण माझ्याकडे सांगण्यासारखी होती. धन्यवाद. मुंबई मराठी पत्रकार संघाने आता हे नवीन आपलं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. तर माझी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे की आमच्या पत्रकारांच्या संपर्कात राहण्यासाठी हे तुम्ही चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सतत आमच्या संपर्कात राहा. धन्यवाद.